चला, खूप दिवसानंतर मी जॉईन झाली कठोपनिषद कार्यक्रमाला. सुचेता मॅडमनी अतिशय सुंदर घेतलेला आहे, मन लावून अभ्यासपूर्वक मेहनत घेऊन. तर खूप खूप सुचेता मॅडमचे धन्यवाद. आणि जे हे कार्यक्रम अटेंड करतात त्यांचं खरंच खूप कौतुक. पहिल्यांदा कौतुक, अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा, की या कठीण विषयाला सुद्धा तुम्हाला बसावंसं वाटलं, ऐकावंसं वाटलं, ज्ञान ग्रहण करावं वाटलं, की जे अतिशय अमूल्य ज्ञान आहे आपल्या आत्म्याच्या प्रवासासाठी. तर सुचेता मॅडमना मी विनंती करते, मॅडम तुम्ही सुरू करावं. हो मॅडम, नमस्कार. सर्वांना नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. तर साधक हो, काल आपण बघितलं की सर्वत्र जो आत्मा संचार करत असतो, जगामधील चराचरात म्हणजे चराचरात सर्व सृष्टीमध्ये प्रत्येक मानवामध्ये तोच आत्मा असतो आणि त्याची विविध रूपे असतात. तरी सुद्धा आत्मा हा एकच असतो. आणि त्याच्यासाठी उदाहरणं दिली होती की वायू, सूर्य आणि अग्नी हे तिन्ही या पंचमहाभूतांपैकी हे तीन जसे सर्वत्र संचार करत असतात, त्यांची विविध रूपे पण आपण बघितली, पण ते असतात एकच. त्याप्रमाणेच हा आत्मा प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येक प्राणी मात्राच्या, प्रत्येक जीवसृष्टीच्या हृदयात वास करत असतो, पण तो एकच असतो. आता पुढील जे श्लोक आहेत ते 12, 13, 14 आणि 15 असे 4 श्लोक आज आपण बघणार आहोत. तर श्लोक 12 आणि 13 याच्यामध्ये कोणाला हे आत्मज्ञान प्राप्त होते याविषयी यमराज सांगतायत. 14व्या श्लोकामध्ये यमराज स्वतःच प्रश्न विचारतायत की हा जो आत्मा आहे तो कसा ओळखावा, तो आम्हाला दिसू शकतो का? आणि 15व्या प्रश्नामध्ये म्हणजे 15व्या श्लोकामध्ये यमराजांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर आता बघूया हा 12वा श्लोक काय म्हणतो. एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा ह्यः करोति तमात्मस्थम येन येन अनुपश्यति धीरास्तेषां सुखम शाश्वतम नेतरेषाम. जो सर्वांना आपल्या अंकित राखणारा आणि सर्व प्राणी मात्रांच्या अंतर्यामी वास करून असणारा, एकम रूपम बहुकशती स्वतःच्या एक रूपातून जो अनेक रूप धारण करतो असा तो आत्मा किंवा असा तो अंतर्यामी वसत असलेल्या आत्माला जे ओळखतात तेशात शाश्वतम सुखम भवती, त्यांच्याच वाट्याला शाश्वत सुख येते, न इतरेषाम इतरांच्या नाही. तर इथे उपनिषदकार असं सांगत आहेत की स्वतंत्र आणि सर्वगत असा ईश्वर ब्रह्म आत्मा एक आणि एकम आणि अद्वितीय, एक आणि अद्वितीय असा आहे. आपल्या अपार शक्तीने तो चराचर सृष्टीचे संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करतो. विश्वातल्या साऱ्या विविधतेला व्यापूनही त्याच्या एकत्वाला बाध येत नाही. आता केवढे मोठे विश्व, केवढी ती चराचर सृष्टी, केवढ्या वनस्पती, केवढे प्राणी, केवढे लोक, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, दिसणं वेगळं, प्रत्येकाचं सुखदुःख वेगळं, ह्या सगळ्यांच्या मध्ये तो आत्मा आहे, ह्या सगळ्यांना तो व्यापून असतो. तरी सुद्धा त्याच्या एकत्वाला बाध येत नाही. तो एकटाच आहे, तोच तो आत्मा, तोच आहे, वेगवेगळे नाही. हा सर्वांच्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूप ज्ञानज्योत होऊन सतत तेवत असतो. जे धीर पुरुष, धैर्यवान पुरुष विषयासक्ती सोडून आपल्या सर्व वृत्ती आवरून घेऊन संपूर्णपणे अंतर्मुख होतात. आता अंतर्मुख होणं म्हणजे आतमध्ये हृदयामध्ये बघतात. बहिर्मुख होणं म्हणजे काय आपण बघितलं, जी बाह्य इंद्रिय असतात त्या इंद्रियांच्या द्वारे जो आपण विषय सुखाचा आनंद घेत असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की तोच खरा आनंद आहे, तेच शाश्वत सुख आहे आणि शरीराला त्यापासून आनंद मिळत असतो, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये गुंगून जातो. पण जे पुरुष, जे धीर पुरुष ह्या सगळ्याचा त्याग करतात, विषयांचा त्याग करतात आणि विषयासक्ती त्याबद्दल वाटणारी आसक्ती सोडून देतात आणि आपल्या सर्व वृत्ती
आवरून घेऊन संपूर्णपणे अंतर्मुख होतात, त्यांना आणि त्यांनाच आत्म्याचे दर्शन होते आणि अक्षय सुख लाभते. तसे सुख विषयाच्या मोहात सापडलेल्या इतर कोणालाही लाभत नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हटलंय, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनाम नामेको बहुनाम यो विद्धती कामान तमात्मस्थम ये अनुपश्यन्ति धीरास्तेषां शांती शाश्वती नेतर एषाम. विश्वामध्ये अनित्य आणि विनाशी, अनित्य आणि विनाशी म्हणजे ज्या सगळ्या वस्तू, जे जीव सगळे पसरलेले आहेत, विश्वामध्ये अनित्य आणि विनाशी अशा वस्तूंचा आणि प्राणांचा उत्पत्तीकडून विनाशाकडे असा प्रवास चाललेला आहे. म्हणजे जे सर्व प्राणी आहेत विश्वामध्ये, त्यांची उत्पत्ती होते आणि लय होतं, कारण ते विनाशी असतात, ते अनित्य असतात. संपूर्ण विश्वामध्ये अनित्य आणि विनाशी अशा वस्तूंचा आणि प्राणांचा उत्पत्तीकडून विनाशाकडे प्रवास चालू आहे. परंतु त्या सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मा वसत आहे आणि त्या सर्वांच्या ठिकाणी असलेल्या आत्म्याला या विविध अवस्थांचा, विविध रूपांचा स्पर्श होत नाही. तिथे उदाहरण दिलेलं आहे की समजा दागिने सोनाराकडे जाऊन आटवले आणि सोनं घेऊन नवीन दागिने बनवले किंवा त्याच आटवलेल्या सोन्याचे नवीन दागिने बनवले, तरी सोन्यामध्ये फरक होतो का? नाही, तेच ते सोनं असतं. त्याचप्रमाणे ग्रहकुलांच्या भ्रमणाने आकाश कधी थरथरत नाही किंवा ढग पर्वतावर येऊन आदळतात म्हणून पर्वत कोसळत नाही. त्याचप्रमाणे ह्या आत्म्यावर, प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसत असलेल्या या आत्म्यावर कुठच्याही स्थित्यंतराचा परिणाम होत नाही. प्राणीमात्रांमध्ये जी चेतना दिसत असते आणि त्या चेतनेच्या द्वारे ज्या त्यांच्या विविध क्रिया होत असतात. आता चेतना आपल्यामध्ये आहे म्हणून काय काय आपण करतो? हसणं, लोळणं, रडणं, खेळणं, घेणं, टाकणं, सर्व प्रकारची हालचाल, झिजणं, वाढणं, ही सारी परिवर्तने आत्मसत्तेनेच होत असतात. निर्णय घेणाऱ्या बुद्धीचा, कामना करणाऱ्या हृदयाचा, कर्मफलांचे भोग घेणाऱ्या माणसांचा त्या त्या क्रिया करीत असताना आत्माच त्या करवून घेत असतो. म्हणजे जे आपण, आपली बुद्धी, प्रत्येकाची बुद्धी आपल्या आयुष्यातले काही निर्णय घेत असते, तर ती बुद्धी कामना करणाऱ्या हृदयाचा, मनाचा, आपल्याला विविध कामना, इच्छा आपण मनामध्ये धरत असतो, त्या मनाचा, त्या हृदयाचा, आणि आपण जी कर्म करतो त्या कर्माची जी फळं मिळतात, वाईट कर्माची वाईट, चांगल्या कर्माची चांगली कर्मफल, तर ह्या कर्मफलाचे भोग घेणाऱ्या माणसांचा, आणि ह्या कर्मफलांचे भोग प्रत्येक माणसाला आपापल्या कर्माप्रमाणे भोगावे लागतात. कर्मफलांचे भोग घेणाऱ्या माणसांचा त्या त्या क्रिया करत असताना कोण करवून घेत असतो? शरीर काही करत नाही. आपल्याला होणारा तो फक्त भास आहे की शरीर सर्व क्रिया करत आहे, मन त्याला आज्ञा देत आहे म्हणून शरीर क्रिया करत आहे. तसं काही नसतं. तर ह्या क्रिया आत्माच करवून घेत असतो. आत्म्याशिवाय कुठल्याही वस्तूला, कुठल्याही जीवाला, कोणालाही, चराचर सृष्टीमध्ये कोणत्याही वस्तूला, कोणत्याही अगदी छोट्यातल्या छोट्या जीवाला सुद्धा स्वतःची अशी गती नाही. आता तापलेल्या, उदाहरण दिलेलं आहे, तापलेल्या वस्तूला आपण हात लावला तर हात भाजतो. आपल्याला काय वाटतं? हा, हे पातेलं गरम होतं म्हणून माझा हात भाजला, किंवा हा चिमटा गरम होता म्हणून हात भाजला. तर इथे म्हटलेलं आहे की ती तप्तता वस्तूची नाहीये, तर अग्नीची आहे. जेव्हा आपल्याला भाजतं तेव्हा ते त्या वस्तूमुळे भाजत नाही, तर ती तप्त झालेली असते. आणि तप्तता कशामुळे येते? अग्नीमुळे येते. तर ती तप्तता अग्नीची आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक घटने मागे, प्रत्येक घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी मागे चेतना कोणाची असते? शरीराची नसते, तर आत्म्याचीच चेतना असते. असा हा सर्वव्यापी शाश्वत आत्मा भोग घेणाऱ्या माणसांना, बाह्य इंद्रियांचा उपयोग करून जे विषयाचा फक्त भोग घेत असतात आणि त्याच्यातच समाधान मानत असतात, त्याचंच आकर्षण त्यांना वाटत असतं आणि त्या आकर्षणाला ते सोडू शकत नाहीत. आणि आपल्या अंतर्यामी जाऊन काय ते आत्मा बसत आहे आता आपल्याला कळलेलं आहे, तरी सुद्धा आपण त्याच्याकडे त्याच्या शोधासाठी प्रवृत्त होऊ
इतकं असं पटकन मिळणार ते किंवा पटकन ती साधक स्थिती येणार नाहीये. तेव्हा विषयांचा भोग घेणाऱ्या माणसांना सर्वव्यापी जो आत्मा आहे त्याच्याबद्दल किंवा तो आपल्याला मिळवायला प्रयत्न करावे लागेल हे कळू शकत नाही किंवा कळून सुद्धा वळत नाही, आकलन होत नाही. त्यामुळे त्यांना खरी शांतता किंवा तृप्ती कशानेही मिळत नाही. याच्या उलट शास्त्रांच्या आदेशाप्रमाणे गुरुचा उपदेश ऐकून मोह आणि आसक्ती सोडून देऊन, मोह आणि आसक्ती प्रथम सोडली पाहिजे. चांगला गुरु मिळाला पाहिजे. गुरुच्या उपदेशाप्रमाणे गुरुवर श्रद्धा पाहिजे. श्रेयस मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. प्रलोभनांचा त्याग केला पाहिजे आणि मोह आणि आसक्ती सोडून देऊन ईश्वरावर, परब्रह्मावर, त्या चैतन्यावर, त्या आत्म्यावर, त्या ब्रह्मावर निस्संदेह जरा सुद्धा मनामध्ये शंका येऊ न देता श्रद्धा आणि निष्ठा ठेवून सातत्याने, बघा काय काय पाहिजे आत्मज्ञान मिळायला. योग्य गुरु मिळायला पाहिजे, मोहाचा त्याग केला पाहिजे, आसक्ती नष्ट व्हायला पाहिजे, निस्संदेह श्रद्धा त्या गुरुवर पाहिजे, अतिशय निष्ठा पाहिजे, तळमळ पाहिजे, सातत्य पाहिजे. आज ध्यान केलं, उद्या नाही केलं, 8 दिवस सतत केलं, 10 दिवस रोज 2दा केलं, मग केलंच नाही 15 दिवस, असं नाही चालणार. श्रद्धा आणि निष्ठा ठेवून सातत्याने दीर्घकाळ लगेच मिळणारं हे आत्मफल किंवा आत्मतत्वाची जाणीव किंवा त्याचा बोध लगेच होणारा नाहीये. उपनिषदकारांनी म्हटलेले आहे की दीर्घकाळ, दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षोनवर्ष, कधी कधी जन्मोनजन्मी सुद्धा अनेक जन्म ही साधना करावी लागते. आणि जे लोक अशी साधना करतात त्यांच्या प्रेम आदराने भरलेल्या मनाला, ज्यांच्या प्रेम आणि आदर यांनी भरलेल्या मनाला साधनेचा शीण वाटत नाही. थोडीशी साधना केली की मग काय छे काही नाही मिळतंय, कुठे जाऊ दे, जाऊया आपण आपल्या सिनेमाला, असं जे मनात येऊ शकतं. कारण तेवढ्या तिथपर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाही आहोत. त्यामुळे जेव्हा जर मनाला साधनेचा शीण वाटायला लागला, नको वाटायला लागलं, काय हे कशाला करायचं, काय याचा उपयोग, तसं वाटायला लागलं तर आपल्याला आत्मज्ञान होणार नाही. ज्यांच्या मनाला साधनेचा शीण वाटत नाही त्या आणि त्याच लोकांना हृदयातील आत्म्याचे दर्शन होऊन शाश्वत शांती, चिरकाल टिकणारी शांती आणि परमसुख प्राप्त होते. आणि हे जे समाधान मिळतं, या अलौकिक समाधानाचे वर्णन शब्दामध्ये कधीही करता येणार नाही. आता ह्याच्यामध्ये योगात्मानंद ह्याच्याबद्दल काय म्हणताय ते जरा आपण बघूया. सुख आणि शांती या गोष्टी मनुष्य मात्रालाच हव्या असतात. प्रत्येकाला हवं असतं सुख आणि शांती. दुःख आणि अशांती कोणालाच नको असते. पण असे असून देखील सगळेच जण सुख आणि शांतीसाठी सतत धडपडत असूनही सुख शांती न मिळता उलट दुःख आणि अशांतीची जोड मनुष्य करत असतो असे दिसून येते. आपली इच्छा सुखशांतीच्या प्राप्तीची असते, आपले प्रयत्न त्याचसाठी सुरू असतात, परंतु फळ मात्र आपल्याला वेगळेच मिळते, फळ मात्र आपल्याला उलटेच मिळते. आता ऋषी मुनींनी पण असं सांगितलेले आहे की आत्म्याची जी ही बहुरूप आहेत, अनेक रूप आहेत, ते आपण बघितलं, त्याच्यामध्ये सुख नाहीये. ऋषी म्हणतात की या बहुरूपांमध्ये सुख नाहीये, पण ज्या एका परमात्म्याची ही बहुरूपे आहेत, बघितलं आपण आत्म्याची बहुरूपे आहेत, विविध ठिकाणी, विविध जीवांमध्ये, विविध वस्तूंमध्ये तो चराचरात सामावलेला आहे. या आत्म्याची बहुरूपे आहेत. तो सुखस्वरूप आहे. आत्मा हा सुखस्वरूप आहे. आता ज्याला आत्मज्ञान होतं, ज्याला ती आत्मविद्या जो साधक प्राप्त करून घेतो, त्याला अतिशय सुख, परमावधीचा आनंद आणि परमावधीची शांती आणि सुख मिळते. तर हा जो परमात्मा आहे त्याची ही बहुरूपे आहेत, पण प्रत्येक ठिकाणी परमात्माच असल्यामुळे आता आपल्याला बाह्य विषयांमध्ये का सुख वाटतं हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. बाह्य विषयांमध्ये का आपल्याला सुख वाटतं? कारण चराचरामध्ये आत्मा भरून राहिलेला आहे, चराचरांमध्ये ईश्वराचाच अंश भरून राहिलेला आहे आणि ईश्वर हा नेहमीच सुखकारक असतो. अगदी क्षुल्लक का असू दे, पण तो आत्मा किंवा तो ते
ईश्वराचं तत्व त्या प्रत्येक चराचरातल्या गोष्टीत भरून राहिलेलं आहे. आणि तो सुखस्वरूप असल्यामुळे त्या बाकीच्या ह्यांनी पण आपल्याला सुख मिळतं. कारण सुखच ईश्वराच्या रूपाने तिथे सुखच वसत आहे. तर त्या सुखालाच आपण परमोच्च सुख समजत असतो आणि ती चूक करत असतो. तो सुखस्वरूप परमात्मा ह्या वेगवेगळ्या ही वेगवेगळी रूप त्यांनी घेतलेली असतात आणि त्या रूपातून तो खेळत असतो आणि आपल्याला खेळवत असतो. म्हणून त्या रूपातही त्या पंचेंद्रियांच्या किंवा बाह्य इंद्रियांच्या द्वारे मिळणाऱ्या सुखांमध्येही आपल्याला जी सुख मिळतात ते ईश्वरी तत्वच तिथे असल्यामुळे आपल्याला सुखाचा आभास निर्माण होतो, परंतु ते शाश्वत सुख नाहीये. आपल्याला मिष्टान्न खाल्लं की बरं वाटतं, सुंदर गाणं ऐकलं की बरं वाटतं, लांबवर फिरायला गेलं सागर किनारी की बरं वाटतं. कारण प्रत्येका चराचरात ईश्वरच आहे आणि ईश्वर हा सुख देणारच आहे. म्हणून थोडंसं का होईना त्याची जरी तिथे उपस्थिती असली तरी आपल्याला सुख वाटतं आणि आपल्याला वाटतं की हे वा वा काय सुख आहे. पण हे चिरंतन आणि शांती देणारं सुख नाहीये, तो फक्त सुखाचा आभास असतो. आणि म्हणून नव्या नव्या आशेनी आपण परत परत त्या सुखाला कवटाळू बघतो. जे बाह्य उपचारांनी जे सुख मिळत असतं त्यालाच आपण कवटाळू पाहतो आणि परिणामी पुन्हा पुन्हा थपडा खात असतो. सुखस्वरूप अंतर्यामी परमात्मा याची साधना केली, याला मिळवलं. प्रत्येकाच्या अंतर्यामी हृदयामध्ये जो आत्मा वसलेला आहे त्याच्याकडे मग आपलं दुर्लक्ष होतं. बाहेरून मिळणाऱ्या सुखालाच आपण खरं सुख समजतो. त्यामुळे आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती होत नाही. तर ह्या परमात्म्याचा शोध आपण कुठे घ्यायचा आहे? आत्मस्थम आपल्या स्वतःमध्येच तो सुखस्वरूप परमात्मा विराजमान आहे. कुठे आहे तो परमात्मा? प्रत्येकाच्या हृदयामध्येच तुझे आहे. तुझं पाशी का तू जागा चुकला, परी तू जागा चुकलाची. आपल्या जवळच असून आपण वणवण सुखाच्या शोधात हिंडत असतो. आपल्या स्वतःमध्येच तो सुखस्वरूप परमात्मा विराजमान आहे. कुठल्याच सुखाचा अनुभव आपल्याला बाह्य वस्तूत कधीही येणार नाही. तो नेहमी स्वतःमध्येच येत असतो आणि आपल्या अंतरी दडलेल्या सुखस्वरूप परमात्म्याचीच ती अभिव्यक्ती असते. आणि जो आपल्या अंतरी दडलेल्या परमात्म्याच्या शोधात निघतो त्याला शोधून काढतो, बाह्य विषयांमागची धाव थांबवतो आणि अंतरात्म्याचा शोध घेणारा असतो, तोच खरा बुद्धिमान असतो. आणि त्यालाच फक्त शाश्वत सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे इथे ऋषी मुनी उपनिषदकार म्हणताहेत, अनित्य व जड बाह्य वस्तूंप्रती जे आकर्षण असतं, बाह्य वस्तूंचं आकर्षण वाटतं. का वाटतं? ईश्वराचा त्याच्यातही अंश आहे आणि ईश्वर हा सुख देणाराच आहे. अनित्य व जड बाह्य वस्तूंप्रती आकर्षण अशांतीला जन्म देते. त्या उलट नित्य अंतस्थित परमात्म्याचा लाभ मात्र शाश्वत शांती देते. आता सुख आणि शांती, पुन्हा त्यांनी म्हटलेलं आहे की सुख आणि शांती ही कुठून मिळवण्याची गोष्ट नाहीये, आपल्या हृदयातच ती असते, फक्त आपण ते ओळखू शकत नाही. सुख आणि शांती आपले स्वरूप, आपला खरा खरा स्वभाव आहे आणि ती कुठून तरी, सुख शांती कुठून तरी मिळवायची गोष्ट नाही. म्हणून जेव्हा कोणी दुःखी दिसतो तेव्हा आपण त्याला कारण विचारत नाही तर, किंवा त्याला दुःखी दिसणाऱ्या माणसाला आपण कारण विचारतो, काय झालं आज, का असं दिसतोय, तू दुःखी आहेस का सुखी आहेस असं विचारत नाही. त्यावरून लक्षात येते की प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुख आणि शांती असतेच असते. तो आपला स्वभाव आहे आणि तो स्वभाव काय आहे? चैतन्यदायी आत्म्यामुळे आहे. चैतन्यदायी अलोट सुख देणारा परमात्मा आत्मा आपल्या हृदयात वसत आहे. म्हणून आपल्या हृदयातच ते सुख आहे, आपल्यातच ते सुख आहे, आपल्यातच ती शांती आहे. फक्त आपण त्याला समजून घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे उपनिषदकारांनी म्हटलेलं आहे, कुठल्याही बाह्य उपायाने या सुखस्वरूप परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि तो कुठल्याच उपभोगाने, कुठल्याच बाह्य विषयांच्या आसक्ती जर आपण ठेवली आणि त्याच्यातून जे मिळणारं सुख आहे त्या सुखाला जर आपण खरं सुख समजलं तर आपल्याला कधीही आत्मज्ञान होणार नाही. आणि ज्या ज्ञानी लोकांना हे समजलेलं आहे ते लोक मात्र
उच्च सुख प्राप्त करून घेतात आणि त्यांना उच्च सुखाची आणि उच्च शांतीचा लाभ होतो. त्यामुळे त्याच्यासाठी काय करावं लागतं हे आता आपण बघितलं. सतत दीर्घ उपासना, सतत साधना, सतत त्याचा पाठपुरावा करणं, बाह्य गोष्टींचा त्याग करणं, हे सर्व करून आपलं न चुकता अनेक दिवस न खंड पडू देता जर आपण त्याच्या मागे लागलो, त्या सुखशोधाच्या मागे लागलो, तर अशा व्यक्ती ज्या व्यक्ती त्याग करून श्रेयस मार्गाचा अवलंब करून नित्य साधना करतात, त्यांनाच फक्त शाश्वत सुखे प्राप्त होतात, इतरांना नाही. आता 14व्या मंत्रामध्ये यमराजांनी स्वतःच प्रश्न विचारलाय. तदेति मन्यत्तेन निर्देशम परमं सुखम कथम नु तद्विजानीयाम किमु भाती विभाती वा. ज्याचे वर्णन करता येत नाही त्या परमसुख तत्वाला हेच ते होय असे ऋषींकडून मानले गेलेले आहे. त्या सुखाचं वर्णन करता येत नाही. आपल्याला आता कितीही परमोच्च सुख होऊ दे, आता आपल्याला गोल्ड मेडल मिळालं, आपण पहिले आलो कुठे, आपल्याला परदेशात जायची संधी अचानक मिळाली, तर आपल्याला खूप आनंद होतो, खूप सुख वाटतं आणि कधी कधी वाटतं हेच ते सुख, या पलीकडे काहीच नाही. पण ती आपली अगदी चुकीची समजूत असते. आत्मज्ञान झाल्यानंतर जे सुख मिळतं त्या सुखाची बरोबरी कशाचीही होऊ शकणार नाही. त्यांनी जी शांती मिळते त्या शांतीची बरोबरी कशाशीही होऊ शकणार नाही. आणि ते फक्त जे साधक उच्च कोटीला गेलेले असतात आणि त्यांनाच ते सुख मिळालेलं असतं, ते त्या सुखाचं वर्णनही करू शकत नाही. आणि वर्णन केलं तरी आपल्याला ते समजणार नाही. तर त्या सुखतत्वाला हेच ते होय असे ज्ञानी पुरुषांकडून मानले जाते. असा त्या आत्मतत्वाला, असं जे आत्मतत्व आहे की ज्ञानी लोक ज्याला हेच ते सुख आणि हीच ती परमशांती असं म्हणतात, त्याला आम्ही कसे ओळखावे? यमराजांनी स्वतःच प्रश्न विचारलाय आणि आता ते स्वतःच उत्तर देणार आहेत. त्याला आम्ही कसे ओळखावे? ते स्वयंप्रकाशित आहे, ते प्रकाशमान आहे म्हणून आपल्याला दिसणार आहे, का ते दुसऱ्याच्या तेजाने प्रकाशत आहे? तर ह्याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय, सांगता येणार नाही अशा वाक्याने, श्रुतीने, नम्रतेने ज्याचे वर्णन केले आहे, जे सुख सांगताच येणार नाही. आता आपण दुसऱ्या मृणालिनी देसाई यांनी त्याच्यावर काय भाष्य केले आहे ते बघत आहोत. सांगताच येणार नाही अशा वाक्याने, नम्रतेने, श्रुतीने ज्याचे वर्णन केलेले आहे ते सुख शब्दांच्या पलीकडचे आहे, वर्णनातीत आहे. कोणालाच त्याचं वर्णन करता येणार नाही, कारण ते आपण बघितलेलंच नाहीये. ते सुख काय आहे याचं वर्णन आपण का करू शकणार नाही? कारण कोणीही सामान्य माणसाने ते सुख अनुभवलेलं नाहीये. त्यामुळे ते सुख शब्दांच्या पलीकडचं आहे, आपल्या सामान्य माणसाच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचं आहे, अपरंपार आहे आणि श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ, ज्ञानी आणि विरक्त माणूस जो आहे त्यालाच त्याचा अनुभव येतो. साधनेच्या बळावर मिळणाऱ्या या सुखाची तुलना, हे सुख कसं मिळणार आहे आपण बघितलं, अविरत साधना करून हे सुख मिळणार आहे. साधनेच्या बळावर मिळणाऱ्या या सुखाची तुलना संसारातील इतर कोणत्याही सुखाशी होणार नाही. ब्रह्मानंदाने उत्कट, उज्ज्वल, बघा आता त्या सुखाचं पण वर्णन कसं आहे, उत्कट, उज्ज्वल, नीरव, शांत आणि अनंत आनंद झाला की अत्यंत समाधानाने साक्षात्कार झालेल्या पुरुषांच्या तोंडून हेच ते ब्रह्म आणि हेच ते सुख आणि हीच ती शांती असे उद्गार निघतात. परंतु हा अनुभव येण्याआधी, हा अनुभव घ्यायचा तर आहे आपल्याला, पण त्याच्यासाठी कष्ट करायची तयारी पाहिजे. कष्ट करायची तयारी नाहीये, दुसऱ्या कोणीतरी आपल्याला सांगावं मग आपण बघूया खरंच ते सुख तसं आहे का, मग आपण त्या मार्गाने जाऊया, अशी जी शंका मनामध्ये, हा अनुभव येण्याआधीच साधक साशंक होतो, साधकाच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते. एवढ्या दिव्य अनुभवापर्यंत आपली उडी पोचेल का? एवढे सगळं कष्ट करून आपल्याला ते सुख मिळेल का? एवढं सगळं करायचं, जन्मोनजन्म त्याच्यात घालवायचे, ती शांती आपल्याला मिळेल का? असं सर्वांना वाटायला लागतं. आणि मग जो अज्ञानी मनुष्य आहे तो प्रयत्न सोडून देतो, आणि ज्ञानी मनुष्य आहे तो मात्र शेवटपर्यंत पोचतो आणि त्याला अपार
सुखाची प्राप्ती होते. आता हा जो आत्मा आहे, त्या आत्म्याचा प्रकाश नंतर आपल्याला प्रकट झालेला दिसतो. जेव्हा ते आत्मतेज आणि आत्मतत्व आपल्याला काय आहे ते कळतं, त्याची एकदा आपल्याला जाणीव होते, तेव्हा त्या आत्माचा प्रकाश आपल्याला दिसू लागतो. असा एरवी दिसणार नाही. आणि आता समजा आपल्याला तो प्रकाश दिसला, तरी जे एक अज्ञानी साधक आहेत किंवा ज्यांच्या मनात शंका आहे, ते म्हणतात की तो प्रकाश पाहण्याची शक्ती तरी माझ्यात असेल का, मी पाहू शकेन का, अशा सगळ्या शंका त्याच्या मनामध्ये येऊ लागतात. आता 15व्या श्लोकामध्ये म्हटलंय, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्नी तमेव भांतम नुभती सर्वम तस्य भासा सर्वम मिदम विभाती. सूर्याचे तेजही कसं, ते कशा त्या आत्म्याचं तेज आहे बघा. सूर्याचे तेजही ज्याच्या पुढे फिके पडते, एवढा दैदिप्यमानपणे आकाशामध्ये तळपणारा सूर्य, त्याचे प्रखर तेजही त्या आत्मतेजापुढे फिक्के पडते. चंद्र काजव्यासारखा दिसतो. अशा या आत्म्याच्या प्रकाशावरच सूर्य वगैरे सर्वांचे तेज आधारित आहे. म्हणजे ह्या आत्म्याचा जो प्रकाश आहे, आत्म्याचं जे तेज आहे, ते तेज ह्या सर्वांहून जास्त महान आहे, सर्वांहून जास्त आनंद देणार आहे, प्रकाशमान आहे. आणि त्याचं आपल्याला कल्पना करता येणार नाही, त्याचा अनुभवच घ्यायला पाहिजे. अशा या तेजोमय आत्म्याचे दर्शन साधनेच्या अहंकारापासूनही मुक्त झालेल्या. आता बघा, साधना करायची तर पण कोणाला भक्ताला अहंकार असता कामा नये की मी एवढी साधना करतो, मी एवढी साधना करतो, मी दिवस रात्र असं करतो, मी पहाटे उठतो. एकदा तुम्हाला त्याचा गर्व झाला, अहंकार झाला, की मग तुम्हाला तो आत्मा दिसणार नाही. अशा या तेजोमय आत्म्याचे दर्शन साधनेच्या अहंकारापासूनही मुक्त झालेला पाहिजे तो भक्त. तर अशा भक्तालाच ईश्वराच्या कृपेने त्या आत्म्याचे दर्शन होते. म्हणून भक्तिपूर्ण हृदयाने, नम्र वृत्तीने, निष्ठेने प्रयत्न करावा. संकटे येणारच आहेत, संकटे आली तरी त्यांची पर्वा करू नये. आता साधी परीक्षा पास व्हायची असेल तरी आपल्याला पुष्कळ अभ्यास करायलाच लागतो, साधना करायला लागते, संकट येतात, त्याची पर्वा करू नये. कुतर्काने कोणी बुद्धिभेद केला म्हणजे काहीतरी तर्क लढवतात. आता आपण असं कोणाला म्हंटल की मला ते आत्मदर्शन होण्यासाठी मी आता साधना करणार आहे, तर कोणी कोणी शंका उपस्थित करतात, ते काय असं काय कुठे असतं का, चल जाऊ आपण, चल दे सोडून, चल आपण फिरायला जाऊ, चल आपण असं करू तसं करू. म्हणून आपला बुद्धिभेद करणारे लोक खूप असतात आपल्या आजूबाजूला. आपण जे ध्येय आपल्या मनामध्ये धरलाय, त्या त्याची जी तो रस्ता असतो ध्येय प्राप्तीचा, त्याच्यावर अनेक काटेकुटे असतात, अनेक संकट असतात, अनेक माणसं येऊन आपल्याला पाय मागे खेचायचा प्रयत्न करतील, बुद्धिभेद करतील, तरी सुद्धा त्याकडे लक्ष देऊ नये. आळस, आता कशामुळे आपल्याला तेजाचा हे आत्मतेज दिसणार नाहीये किंवा ह्या आत्मतत्वाचं ज्ञान होणार नाहीये, ते बघा, आळस, विषयांची आसक्ती, खंडन करण्यासाठी टपून बसलेले लोक, आळशीपणा, बाह्य विषयांची आसक्ती, लोकांचं ऐकणं, आपल्या मनात येणाऱ्या शंका कुशंका, हे सर्व बाजूला सारून ह्या सर्वांकडे दुर्लक्ष करून जो ज्ञानी जिंकतो, त्याला आणि त्यालाच फक्त आत्म्याचे दर्शन होते. तर ह्या 2 श्लोकांमध्ये कोणाला आत्म्याचे दर्शन होते हे सांगितलेलं आहे. आत्म्याचे दर्शन होण्यासाठी काय तपश्चर्या करायला लागते हेही आपण बघितलं. आणि ह्या आत्म्याचे गुण काय आहेत, आता प्रत्येक श्लोकामध्ये नवीन नवीन गुण आपण आत्म्याचा बघितलेला आहे, तो कसा आहे आत्मा, तेही आपण बघितलं. तर ह्या परमात्म्याचा शोध कुठे घ्यायचा हेही आता आपल्याला कळलेलं आहे. कुठे घ्यायचा, तो कुठे बाहेर मिळणार नाहीये, आपल्या स्वतःमध्येच तो आत्मा स्थित आहे. तर अंतर्मुख होऊन योग साधना करून, ज्ञान साधना करून आपल्याला आत्म्याचा शोध घ्यायचा आहे. आणि जड आणि बाह्य वस्तूंच्या प्रती आकर्षण जे आपल्या मनामध्ये आहे त्याचा त्याग केल्यानंतर आपण जर अंतर्मुख झालो, तरच आपल्याला अंतस्थित परमात्म्याचा लाभ होऊ शकेल.
सुख आणि शांती ही वास्तविक आपले स्वरूप, आपला खरा खरा स्वभाव आहे आणि ती कोणाकडून मिळवण्याची गोष्ट नाहीये. आपल्या हृदयामध्येच त्याचा वास आहे. त्यामुळे आपण ते ओळखून घ्यायला पाहिजे की सुख कुठे आहे आणि शांती कुठे आहे. आणि एकदा का नाही, आता आत्मा तर आपल्या हृदयात वसत आहे हे आपल्याला माहिती आहे, कळलेलं आहे. त्या आत्म्याचा आत्म्याचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल किंवा आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपल्याला सगळ्या प्रलोभनांचा त्याग करून आपल्या अंतःकरणात डोकावून पाहिलं पाहिजे. तरच आपल्याला आत्मज्ञान होईल. बघा, सूर्य चंद्रादी प्रकाशमय, सूर्य आणि चंद्र इत्यादी प्रकाशमय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सगळ्यांनाही तोच प्रकाशित करीत असतो. म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्याहूनही उच्च असा, यांच्याहूनही वरचढ असा तो आत्मा आहे. आणि तो आत्मा स्वयंप्रकाशी आहे आणि तोच ह्या सगळ्यांना प्रकाशित करत असतो. तो परमात्मा परमसुखरूप आहे आणि म्हणून तो अनिर्देश्य देखील आहे. अनिर्देश्य म्हणजे ज्या गोष्टींचा निर्देश केला जाऊ शकतो त्या सगळ्या गोष्टी सीमित असतात. निर्देश करणं म्हणजे बोलणं, त्याबद्दल बोलणं, सांगणं, दाखवणं. टीव्ही, डायनिंग टेबल, सोफा, अमुक व्यक्ती, तमुक व्यक्ती, अमुक ठिकाण, तमुक ठिकाण, हा डोंगर, ही नदी. आपण त्याचा निर्देश करून ते दाखवू शकतो किंवा सांगू शकतो हे ही अशी अशी वस्तू आहे. पण आत्मा त्या सर्वांच्या पलीकडचा आहे. आपण तो दाखवू शकत नाही. अनिर्देश्य आहे. त्यातून अनंत सुख आपल्याला, त्या आत्म्याच्या प्राप्तीतून आपल्याला अनंत सुख मिळू शकेल, अनंत अशी शांती मिळेल. आणि त्यामुळे जो विद्वान किंवा जो ज्ञानी मनुष्य साधना करून अंतर्मनात डोकावून त्या आत्म्याला ओळखून घेतो, त्या आत्म्याचे दर्शन व्हावे म्हणून प्रयत्न करतो, त्यालाच त्याचे दर्शन होईल आणि त्यालाच परमावधीचे सुख आणि शांती प्राप्त होईल. तर आता इथे अध्याय 2 मधील दुसरी वल्ली समाप्त झाली आहे. आता एक वल्ली राहिलेली आहे, तिसरी. तर आता काल मला एका साधकाने प्रश्न विचारला होता की आत्म्याला किंवा आपले शरीर म्हणजे राजधानी आहे किंवा शरीर म्हणजे एक नगर आहे. तर ही कल्पना परत विशद करून सांगा. तर आता 4-1 मिनिटाचा वेळ आहे, तर मी ते तुम्हाला सांगते. याच्यामध्ये असं म्हटलं आहे, आपलं शरीर ही आत्म्याची संपन्न अशी राजधानी आहे. आपलं शरीर जे आहे, आपल्या शरीराला जर नगराची उपमा दिली तर आपलं शरीर हे एक नगर आहे आणि त्याच्यामध्ये धातूंच्या जे रसादी धातू असतात त्या 7 पेठा ह्या नगरीमध्ये आहेत. बळ आणि धैर्य हे त्या नगरीचे धन आहे. तर ह्या शरीरूपी नगरीचे धन काय आहे? धैर्य. धैर्य आणि शक्ती, शक्ती आणि धैर्य ह्या नगरीचे धन आहे. ग्रहण, पचन, पोषण हा व्यापार आहे. आपण जे आकलन करून घेतो, ज्ञान ग्रहण करतो, अन्नाचं पचन करतो, पोषण, त्याच्यावर आपला देह पोसला जातो, म्हणजे ती नगरी त्याच्यावरती तगून आहे. ग्रहण, पचन, पोषण, शरीर रूपी नगरी. ग्रहण, पचन आणि पोषण हा त्या ह्याचा व्यापार आहे. आणि वेगवेगळे जे आपल्या शरीराचे अवयव आहेत ते सेवक आहेत. उदंड वृत्तीचे सैन्य मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांच्या अधिपत्याखाली आहे. उदंड वृत्ती म्हणजे आपल्या वृत्ती आहे तिकडे तिकडे धावणारं आपलं मन आहे. आपल्या चित्तवृत्ती ज्या आहेत त्या सुसाट इकडे तिकडे धावत असतात. ते उदंड वृत्तींचं हे सैन्य आहे या नगराचं. आणि ते सैन्य कोणाच्या अधिपत्याखाली आहे? मन, बुद्धी आणि अहंकार. मन धावतं तिथे आपल्या चित्तवृत्ती धावतात. आपली बुद्धी मनाला सांगते की असं असं कर, लागलं मन करायला, लगेच मनामध्ये आलं, बुद्धीने केलं. आणि अहंकार जो इगो असतो, ह्या सगळे हे सगळे हे तिघ जण आपण आपल्या वागणुकीला किंवा आपण जगामध्ये कसं वागतोय त्याला ते कंट्रोल करत असतात. म्हणजे ही जी शरीररूपी नगरी आहे त्याचं सैन्य कोण आहे? मन, बुद्धी, अहंकार याच्या अधिपत्याखाली ही नगरी आहे. विवेक हा न्यायाधीश आहे. तुमचं काय चुकतंय, काय बरोबर आहे. कधी कधी आपण एखादी गोष्ट करून जातो, मग नंतर आपल्या मनाला वाटत राहतं, अरे आज माझं चुकलं, आपण असं बोलायला नको होतं किंवा आपण असं करायला नको होतं किंवा पुन्हा मी हे करणार नाही.
मग तो आपला विवेक जागृत होतो. आणि ह्या नगरीचा विवेक हा न्यायाधीश आहे. तो योग्य तो न्याय करतो. काय चूक काय बरोबर ते आपल्याला सांगतो. हर्ष आणि शोक, आनंद होणं दुःख होणं. हर्ष झाला की जय. हर्ष हा जय आहे आणि शोक हा पराजय आहे. काम क्रोधादी विकार भ्रष्टाचार करत असतात. आता या नगरीमध्ये प्रत्येक शहरामध्ये भ्रष्टाचारी लोक असतातच. आपल्याला माहितीये भ्रष्टाचार म्हणजे काय. तर काम आणि क्रोध, कामाबद्दल आसक्ती, विषय लोलुपता आणि राग, कोणत्याही गोष्टीचा पटकन राग येणं, तर काम क्रोधादी विकार हे इथे या नगरीमध्ये भ्रष्टाचार करत असतात. संयम आणि दमन हे रक्षक त्यांना सतत आवरत असतात. कधी कधी काही चुकीच्या गोष्टी केल्या किंवा त्या करू नये असं वाटणं, संयम पाळणं मनाचा. तर संयम आणि दमन हे रक्षक त्यांना आवरत राहतात. तर अशी ही शरीररूपी नगरी आहे. त्याला बघा 11 दारं आहेत. कोणती आहे ती दारं? 2 कान, 2 नाकपुड्या, 2 डोळे, 1 तोंड, मलद्वार आणि उपस्थ म्हणजे खालची 2 छिद्र असतात ती. ही 6 द्वारे येण्या जाण्यासाठी उघडी आहेत. नाभी, नाभीतून आईच्या उदरात गर्भाचे पोषण होत असते, तेही द्वारच आहे. आणि 11वं द्वार आहे ते योग्याच्या ब्रह्मरंध्र. ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूवर असणारे. आता लहान बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा त्याची टाळू बघा मऊ असते अगदी. तर तिथे ब्रह्मरंध्र असतं. आणि जो योगी मनुष्य असतो त्या योग्याचा आत्मा मात्र ब्रह्मरंध्रातून जातो. बाकीच्यांचा आत्मा ह्या अनेक छिद्रांपैकी कुठल्याही छिद्रातून शरीर सोडून निघून जातो. योगी लोकांचा, महात्म्याचा, ज्ञानी मनुष्याचा आत्मा फक्त ब्रह्मरंध्रातून जातो. आणि अंतकाळ जवळ आल्यावर त्या योगी माणसाचे हे ब्रह्मरत्न उघडते. आपण डोक्याला हात लावला, आता टाळू भरून आलेली आहे, तिथे कोणतेही छिद्र नाहीये. पण इथे त्यांनी सांगितलेले आहे की योग्याचे ब्रह्मरंध्र अंतकाळ जवळ आल्यावर उघडते आणि त्यातून तो आत्मा बाहेर जातो. तर या नगरीचा राजा कोण आहे? या नगरीचा राजा संपन्न असे हे शरीर आहे, ही नगरी आहे. शरीर हे संपन्न नगरीच आहे. त्याच्यात कोणते कोणते सेवक आहेत, काय विवेक कोण आहे, हे सगळं आपण बघितलं. आणि ह्या नगरीचा राजा कोण आहे? शुद्ध, सरळ, अविनाशी आत्मा आहे. परंतु अहंकार जो आहे, अहंकार काय करतो? स्वतःला स्वामी समजतो. त्याला वाटतं हा कोण तो आत्मा, मीच या शरीराचा स्वामी आहे, असा इगो झालेला असतो. मीच सर्वस्व, मला सगळं माहितीये, मला सगळं येतं. अहंकार स्वतःला स्वामी समजतो शरीराचा आणि गुंडगिरी करू लागतो. बघा किती छान वर्णन आहे. अहंकार स्वतःला स्वामी समजतो आणि गुंडगिरी करू लागतो. विवेकाने यमनियमांच्या सहाय्याने ज्याला ज्याला आत्मज्ञान हवे आहे त्याचा विवेक जागृत असला पाहिजे आणि त्यांनी यम आणि नियमांच्या सहाय्याने अहंकाराचा बंदोबस्त करावाच लागतो. अहंकाराचा बंदोबस्त केला तरच आपल्याला आत्मतत्व मिळवण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गाची वाटचाल सुरू होते. अहंकाराला नमवल्यानंतर आधी अहंकार नष्ट करायचा, विषयाची आसक्ती नाहीशी होते. एकदा अहंकार गेला की जे विषयाची आपल्याला आसक्ती आहे ती नाहीशी होते आणि आत्मसाक्षात्कार होतो. आणि मगच आपल्याला त्या हृदयामध्ये या शरीररूपी नगराच्या मध्यभागामध्ये वसत असलेल्या आत्मा जो त्या शरीराचा या नगरीचा राजा आहे त्याचे दर्शन होते. असं ह्याला म्हणजे आपल्या शरीराला जे नगर म्हटलेले आहे. आणि ते नगर का आहे याचा सगळ्या त्यांनी 11 द्वार असलेले ते नगर त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचा कोण आहे? राजा. राजा हा आत्मा आहे हृदयामध्ये वसत असलेला. आणि त्याच्या दर्शनासाठी, राजाचं दर्शन काय असं सहजासहजी होत नाही. त्याच्या भोवती किती आता आपण सुद्धा बघतो, कोणी प्राईम मिनिस्टर येणार, अमुक येणार, त्यांचं काय आपल्याला सहजासहजी दर्शन होईल का? त्याच्यासाठी पण आपल्याला पुष्कळ कष्ट करावे लागतात, त्रास करावे लागतात, त्रास काढावे लागतात, तरच होतं. मग या आत्म्यारूपी राजाचं दर्शन असं सहजासहजी होईल का? होणार नाही. तर त्याच्यासाठी साधना आवश्यक आहे. अहंकार सोडावा लागतो, विषयासक्ती नष्ट करायला लागते, तरच तो आत्मसाक्षात्कार होतो आणि आत्म्याचं दर्शन होतं असं सांगितलेलं आहे.
तर मला वाटतं आता विचारायचं असेल कोणाला काही तर विचारा, नाहीतर मॅडम तुम्ही काय म्हणताय, घ्यायचं का पुढचं? आता एक तृतीय वल्ली फक्त राहिलेली आहे. विचारायचं आहे का कोणाला? नाही तर मग बंद करायचं का मॅडम, सांगा. मॅडम नाही आहेत का? काय करूया, पुढचं घेऊया का? कोणी सांगा मला. टाइम तर आपला संपलेला आहे आज. उद्या बघूया मॅडम, चालेल. उद्या उद्या घेऊया ना हो, मॅडम? चालेल 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 चालेल. कारण मॅडमना काही ऐकू जात नाहीये का काय, कोण त्या म्यूट आहेत, कळत नाहीये. नाही, मी मध्ये आहे मॅडमनी इथे. दिलं होतं की खूप छान, खूप छान सांगितलं सुचेता मॅडम, ऐकत राहावं असं वाटलं आणि मस्तच रंगत चाललेलं आहे. हो. धन्यवाद. बघा कमेंट्स पण पडल्यात, छान आहे. दीपाली पवार मॅडम उशिरा जॉईन झाला. दीपाली मॅडम, कोण कोण उशिरा जॉईन झालं ते मी नोट डाऊन केलेलं आहे. दोघी तिघी. मॅडम माझं नेट नाही आहे चालू, नेट ओके ओके, जातो. नाही ठीक आहे, पण मी हा. ऑब्झर्व केलं तसं काही नाही एवढं. पण जातोय येतोय मध्ये मध्ये. हा ठीक आहे, तुम्ही येताय हेच खूप महत्वाचं. तर चला, मला उद्याबद्दल थोडस बोलायचंय. उद्या प्रतिपद आहे म्हणून मी ग्रुपवर मेसेज टाकला होता. एक मिनिट, मी हे रेकॉर्डिंग थांबवते.